नमस्कार. आज आपण एक अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यानं महाराष्ट्रातील हजारो लोकांच्या बलिदानाला सन्मान दिलाय. हा निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा, ज्याने 1975 ते 77च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबलेल्या लोकांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे आणि ती अधिक मजबूत केली. ही योजना केवळ आर्थिक मदत नाहीये, तर लोकशाहीसाठी लढलेल्या नायकांचा सन्मान आहे. चला, या योजनेची वैशिष्ट्य, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. 1975चा तो काळ होता जेव्हा भारताच्या लोकशाहीवर एक काळा डाग लागला. अर्थात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळात देशात आणीबाणी लागू केली. त्या काळात विरोधी नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात डांबण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरी हक्क आणि लोकशाही मूल्य धोक्यात आली. महाराष्ट्रातीलही हजारो लोकांनी या अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि तुरुंगवास भोगला. आता या लोकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी मोठं बलिदान दिलं. त्यांच्या या त्यागाला सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये पेन्शन योजना सुरू केली होती, पण 2020 मध्ये ती बंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा ही योजना नव्या जोमानं आणि सुधारणांसह परत आली आहे. महाराष्ट्रातील भाजपप्रेमी सरकारनं या योजनेत महत्वाचे बदल केलेत. चला, याची काही वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात. जे बंदी एका महिन्यापेक्षा कमी काळ तुरुंगात होते त्यांना आता दरमहा 5,000 ऐवजी 10,000 रुपये मिळणार आहेत. जे एका महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होते त्यांना आता 10,000च्या ऐवजी 20,000 रुपये मिळतील. जर लाभार्थ्यांचं निधन झालं असेल तर त्यांच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50% रक्कम मिळेल. यासाठी त्यांना जिल्हा अधिकाऱ्याकडे नव्यानं अर्ज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे जर लाभार्थी 2 जानेवारी 2018 पूर्वी निधन पावला असेल तरीही त्यांच्या जोडीदाराला अर्ज करण्याची संधी, यासाठी 90 दिवसांची मुदत दिली जाईल. यापूर्वी अट होती की अटकेच्या व्यक्तीचं किमान वय 18 वर्ष असावं. आता ही वयोमर्यादा काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे आणखी जास्त लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. महाराष्ट्रात सध्या 3,782 मान्यताप्राप्त आणीबाणी बंद आहेत. त्यांच्या पेन्शनसाठी एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीसाठी 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. एकूण 55 कोटींची तरतूद या योजनेसाठी आहे. आता ही प्रक्रिया कशी असणार आहे तर जिल्हाधिकारी लाभार्थ्यांची नावे आणि पत्ते तपासतील आणि पेन्शनची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही आहे. हा एक सन्मान आहे त्या हजारो लोकांचा ज्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं स्वातंत्र्य आणि सुख सोडलं. ही योजना दाखवते की सरकारला त्या काळात झालेल्या अन्यायाची जाणीव आहे आणि तो त्या नायकांचा आदर आहे, ज्यांनी त्या कठीण काळात लढा दिला. आणीबाणीचा काळ हा भारताच्या इतिहासातला एक काळा अध्याय होता, जिथे राज्यशक्तीचा गैरवापर झाला. या योजनेमुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ते लोकशाही, नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहेत. आता इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर ही योजना पहिल्यांदा 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती, पण 2020 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं आर्थिक अडचणीचे कारण देत ती बंद केली. आता फडणवीस पुन्हा सत्तेत परतल्यानंतर त्यांनी ही योजना केवळ पुन्हा सुरूच नाही केली आहे, तर तिला एक अधिक सक्षम आणि समावेशक बनवलंय. हा निर्णय राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे, कारण सरकारचं लोकशाहीवादी आणि संवैधानिक मूल्यांप्रती असलेली बांधिलकी यातून दिसून येते. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. ही योजना आणीबाणीच्या काळात लढलेल्या नायकांना आणि त्यांच्या कुटुंबांना सन्मान देणारे, ते आपल्याला आठवण करून देते की लोकशाही ही आपण गृहीत धरू शकत नाही, तिच्यासाठी लढावंच लागतं. या योजनेमुळे हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या इतिहासातील एका महत्वाच्या लढ्याची आठवणी आपल्याला कायम आहे. या विषयात आपण इथेच थांबूयात, पण लक्षात ठेवा, आपल्या लोकशाहीसाठी आणि रक्षणासाठी सजग राहूयात. सरकारच्या नव्या योजनेबद्दल, करण्यात आलेल्या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.